राष्ट्रीय हिंदी विद्यालयासमोर असलेल्या जालना शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाची जुनी इमारत कोसळून 2 कर्मचारी किरकोळ जखमी झाले। या घटनेत अग्निशमन दलाच्या काही वाहनांचे नुकसान झालं। ही घटना मंगळवारी घडली आहे। आपला हा फायर ब्रिगेड हे बघा, नगरपालिका जेव्हा झाली जालना नगरपालिका, त्याच्यानंतर 1983 मध्ये फायर सर्व्हिसेस हा नगरपालिकेला प्रदान करण्यात आले। तेव्हा हा बिल्डिंग हा जे फायर ब्रिगेड आहे तेव्हा बांधला गेलेला आहे। म्हणजे आता त्याला कित्येक वर्ष झाले आणि आज न सांगता ते डिमॉलिश झालं आहे आणि सुदैवाने काही मनुष्यानी झाली नाही आहे। एक कर्मचाऱ्याला किरकोळ मार लागलेला आहे आणि एक प्रायव्हेट गाडी याचं नुकसान झालेलं आहे। आणि आज मला सांगताना आनंद होतं की नगराध्यक्ष संगीता असताना याचे नवीन बांधकाम आहे त्याचं काम आता पूर्ण टप्प्यात आहे। हे डिमॉलिश करून आता मी या नवीन बिल्डिंगमध्ये शिफ्ट करणार आहे। त्यासोबत जे सर्वंट क्वार्टर्स आहे आमचे इथले पूर्ण तेही आम्ही डिमॉलिश करणार आहे आणि नवीन सर्वंट क्वार्टर बांधणार आहे। त्यासाठी शासनाची निधी पण मंजूर झालेली आहे, त्याचा प्रपोजल गव्हर्नमेंटकडे गेलेला आहे निधीवर आणि निश्चित एक भव्य दिव्य फायर ब्रिगेड होणार आणि सुदैवाने कोणता मनुष्यहानी झालेली नाही। याबद्दल मी आपल्या निसर्ग देवाला धन्यवाद व्यक्त करतो आहे आणि निश्चित एक नवीन फायर ब्रिगेड लोकांना दिसेल। सर, आज फायर ब्रिगेडची जुनी इमारत पडलेली आहे, काय प्रकार झाला आहे, काय नुकसान झालं आहे? जेव्हा ही फायर सर्व्हिस राज्य शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांकडे देण्यात आली म्हणजे 1980च्या आसपास, त्यावेळी या ठिकाणची पूर्ण जागा आणि फायर स्टेशन आपल्याकडे हस्तांतरित झालं होतं। त्यानंतर साधारणपणे 50 वर्षामध्ये ही जी इमारत होती आपण तिला दुरुस्त डागडुजी केली, परंतु नवीन इमारत बांधता आली नाही आपल्याला कदाचित, त्यामुळे ती इमारत बरीच जीर्ण झाली होती। पाठीमागे आपण गेल्याच वर्षी ही पूर्ण जागा नगरपालिकेचं नाव ताब्यात जरी दिली असली 50 वर्षापूर्वी तरी आजपर्यंत ते आपल्या नावावर नव्हती, ते आपण नावावर करून घेतली आणि त्यानंतर या ठिकाणी फायर स्टेशनचं अत्याधुनिक अद्ययावत पूर्ण इमारत आणि व्यवस्था आहे त्याच्या फायर स्टेशनचं उद्घाटन केलं आणि ते काम जवळजवळ पूर्ण झालं आहे। आता दुर्दैवानं 8 किंवा 10 दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी शिफ्ट होणार होतो, पण त्यापूर्वीच त्या इमारतीचा काही समोरचा भाग जो मोठा पिलर आहे वरचा तो टायबीम खाली पडला। त्याच्यामुळे आपल्याला नवीनच काल 4 ज्या व्हेकल आल्या त्या बुलेट जे क्विक रिस्पॉन्ससाठी आणि